Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. आपण 8th स्टँडर्डचा लेसन सुरू केला आहे फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे बैजिक राशींचे अवयव. याच्या अगोदर आपण 6.1, 6.2 हा छानपैकी क्लिअर केला आहोत. आज आपण क्लिअर करणार आहोत आपला नवीन प्रॅक्टिस दॅट इज 6.3. सो सगळ्यांनी माझ्यासोबत एन्जॉय करा हे मॅथमॅटिक्स आणि समजून घ्या बेसिक कन्सेप्ट फॉर द फ्युचर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. सो आपण एक पहिला फॉर्म्युला बघितला होता a क्यूब प्लस b क्यूब. या फॉर्म्युलाचं एक्सपान्शन काय बघितलं होतं बाळांनो आपण, दॅट इज a. याच्यामध्ये हे असेल तर पहिला जो ब्रॅकेट आहे तो प्लस असणार आहे आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पहिली जी पद आहे ते काय असणार आहे तुमचं मायनस असणार आहे. सो अशा पद्धतीने हे एक्सपान्शन बघितलं होतं. आता आपल्याला एक नवीन फॉर्म्युला बघायचा आहे. सेम फॉर्म्युला आहे, फक्त इथे प्लस ऐवजी काय करायचं आहे आपल्याला तिथे मायनस करायचं आहे. सो a क्यूब मायनस b क्यूब इज इक्वल टू, आता इथे a क्यूब मायनस b क्यूब आहे म्हणून इथे प्लस असेल तर पहिलं जे ब्रॅकेट आहे तो प्लस असणार आहे, इथे मायनस आहे म्हणून पहिला ब्रॅकेट मायनस असणार आहे आणि पुढचा ब्रॅकेट काय असणार आहे पूर्णपणे प्लस असणार आहे. हे मी ऑलरेडी तुम्हाला अगोदरच समजावून सांगितलेलं आहे. आता ह्या फॉर्म्युला वापरून एक्झाम्पल्स कसे सॉल्व्ह करायचे, लेट्स सी स्टुडंट्स. सी स्टुडंट, दिस इज युअर प्रॅक्टिस सेट 6.3. 6.3 मधलं हे आहे तुमचं फर्स्ट एक्झाम्पल. आता एक्झाम्पल बघितल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल की हा y क्यूब आहे म्हणजे हा तुमचा a क्यूब आहे. मायनस साइन ॲज इट इज. हा पण कशाचा तरी क्यूब आहे म्हणजे आपल्याला इथे मायनसचा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि मायनसचा फॉर्म्युलाचं एक्सपान्शन तुम्हाला माहिती आहे. a क्यूब मायनस b क्यूब इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेट मायनस a मायनस b अँड सेकंड ब्रॅकेट होल इज अ प्लस. सेकंड पूर्ण ब्रॅकेट काय आहे तुमचा प्लस आहे. हा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. फॉर्म्युला कंपल्सरी सगळ्यांनी लिहायचा आहे. आता आपण काय करणार आहोत, हे एक्झाम्पल परत एकदा छानपैकी लिहून घेणार आहोत आणि लिहून घेतल्यानंतर अगोदरच्या एक्सरसाइजमध्ये जसं केलं की काय केलं, ह्या दोघांचेही क्यूब, ते कशाचे क्यूब आहे ते आपल्याला लिहून घ्यायचं आहे. सो y क्यूब हा y क्यूबचं क्यूब रूट y आहे म्हणजे y इंटू y केल्यानंतर तुमचं y येणार आहे. सो इट्स y क्यूब अँड मायनस 27 अँड ऑल ऑफ यू नो दॅट द 27 इज द क्यूब ऑफ 3. 3चा क्यूब आहे म्हणून ते आपण या फॉर्म मध्ये लिहून घेतलं. आता इथे आपल्याला a पण मिळालेलं, दिस इज युअर a अँड दिस इज युअर b. a b आपल्याला मिळालेला आहे. सो a काय आलेला आहे तुमचा y आणि b आलेला आहे तुमचा 3. आता ही जी व्हॅल्यू आहे ती फक्त आपल्याला या फॉर्म्युलामध्ये काय करायची आहे, पुट करायची आहे. सो पुट डाऊन दिस व्हॅल्यू इन दिस फॉर्म्युला. मग आता पहिल्या ब्रॅकेटमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं a मायनस बी करा. a मायनस बी करा म्हणजे a म्हणजे तुमचा y मायनस b करा म्हणजे तुमचा 3 म्हणजे y मायनस 3. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय सांगितलं त्यांनी, a स्क्वेअर करा. a स्क्वेअर मीन्स y स्क्वेअर प्लस a इंटू बी करायला लावलाय म्हणजे y इंटू 3. याच्या खाली अंडरलाईन करते म्हणजे ती आपल्याला क्रिया करायची आहे. प्लस बी स्क्वेअर म्हणजे तुम्हाला 3चा स्क्वेअर इथे करावा लागणार आहे. सो आपला आन्सर काय येते बघा. इथे आपला फर्स्ट ब्रॅकेट तर क्लिअर आहे. सेकंड ब्रॅकेटमध्ये yचा स्क्वेअर हा y स्क्वेअर येणार आहे प्लस 3 इंटू y इज इक्वल टू 3y आणि 3चा स्क्वेअर तुमचा येणार आहे 9. सो इन दिस वे वी गेट द आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन बाय युझिंग दिस a क्यूब मायनस b क्यूब फॉर्म्युला. सो अशा पद्धतीने या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. 2 मार्क्ससाठी एक्झाममध्ये तुम्हाला विचारलं जाईल. खूप सिम्पल आहे. त्याच पद्धतीचं सेकंड एक्झाम्पल पण आहे. मग आता याच्यावरून पण तुम्हाला लगेच अंदाज येईल की x क्यूब म्हणजे हा a क्यूब आहे मायनस हा काय आहे पूर्ण होल टर्म काय आहे b क्यूब आहे. सो वी हॅव टू यूज दिस फॉर्म्युला a क्यूब मायनस b क्यूब once again here. So what is the expansion of a cube minus b cube? That is a minus b in other bracket a square plus ab plus b square. हा फॉर्म्युला आपण कंपल्सरी लिहून घेणार आहोत. ओके, देन नेक्स्ट वन वी हॅव टू राईट द एक्झाम्पल वन्स अगेन. x क्यूब मायनस 64 y क्यूब हे लिहून घेतलं. त्याच्यानंतर काय करायचं, त्याला क्यूबच्या फॉर्ममध्ये. मग x क्यूब ह्याचा क्यूब आहे x चा, सो मायनस आणि 64 4 1 जा 4 4 4 जा 16 16 4 जा 64. सो हा आहे 4चा क्यूब 64 4 चौक 16 16 चौक 64 म्हणजे 4चा काय आहे क्यूब आणि y क्यूबचं क्यूब रूट y आहे. सो ह्या फॉर्ममध्ये आपण इथे लिहून घेतलं. सो वी गेट हिअर a अँड वी गेट हिअर b. सो व्हॉट इज आर a अँड व्हॉट इज आर b हिअर स्टुडंट्स, दॅट इज a इज x अँड b इज अ 4y. वी गेट द व्हॅल्यूज. नाव वी हॅव टू पुट दिस व्हॅल्यूज ऑफ a अँड b in this formula. या फॉर्म्युलामध्ये फक्त आपल्याला किमती टाकायच्या आहे. पहिल्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला मायनस करायला लावलंय म्हणजे a मायनस b. a म्हणजे तुमचा आहे x मायनस b म्हणजे तुमचा आहे 4y. ठीक आहे. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय सांगितलं, a स्क्वेअर करा. a स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर प्लस a इंटू b. a इंटू b म्हणजे x इंटू 4y. ठीक आहे. देन प्लस b स्क्वेअर म्हणजे 4y चा स्क्वेअर.
ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये व्हॅल्यू टाकलेला आहे. आता आपल्याला फक्त सेकंड ब्रॅकेटचा आन्सर काढायचा आहे. सिंपल आहे, सगळ्यांना सोपे उदाहरण आहे, पैकीच्या पैकी मार्क मिळतील. फक्त 1-2 एक्झाम्पलची तुम्ही प्रॅक्टिस करा आणि माझ्यासोबत तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या, सगळ्यात महत्त्वाचं. सो हिअर इज x² 4x × 4y = 4xy आलेला आहे आणि 4y² 4 4 जा 16y². अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 6.3 मधलं पहिलं आणि दुसरं एक्झाम्पल इथे सॉल्व्ह केलेलं आहे. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घेऊ शकतात. सो स्टुडंट, लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. स्टुडंट, दिस इज थर्ड एक्झाम्पल इन युअर प्रॅक्टिस सेट. थर्ड एक्झाम्पल आहे. आता थर्ड एक्झाम्पल सेम, हा आहे तुमचा a³, हा मायनस, हा आहे तुमचा b³. सो वी हॅव टू यूज दिस फॉर्म्युला. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू राईट डाऊन द एक्सपान्शन ऑफ दिस फॉर्म्युला. a - b इज इक्वल टू a² + ab + b². अशा पद्धतीने हे एक्सपान्शन आपण लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला लिहायचं आहे 27m³ - 216n³. ओके. सो अशा पद्धतीने लिहून घेतलं. त्यानंतर आपल्याला a आणि b इथे मिळवायचं आहे. सो 27 इज द क्यूब ऑफ विच number? 27 is a cube of 3, m चा क्यूब रूट m. सो 3m³ ह्या फॉर्ममध्ये आपण लिहून घेऊया. 216 घ्यायचं आहे. 216 आता ॲटलिस्ट 10 पर्यंत क्यूब सगळ्यांना लर्न पाहिजे. याच्यासाठी 6 6 36, 36 गुणिले जर 6 केलं तर 216 येतं. सो 6n. आता हे मला माहिती आहे म्हणून मी हे फटाफट लिहून घेते. जर तुम्हाला माहिती नसेल तर अजून एक स्टेप पण सांगणार आहे तुम्हाला मी. ठीक आहे. सो अशा पद्धतीने दिस इज a अँड दिस इज युअर b. वी गेट a अँड b. सो a काय मिळालेला आहे तुम्हाला? a मिळालेला आहे 3m आणि तुमचा b मिळालेला आहे 6n. अशा पद्धतीने मिळालेला आहे. नाव वी हॅव टू पुट डाऊन दीज व्हॅल्यूज in this formula. So what is our formula? a minus b. a minus b म्हणजे तुमचा 3m minus 6n इथे येणार आहे. त्यानंतर a स्क्वेअर करायला लावला. a स्क्वेअर म्हणजे तुमचा 3m चा स्क्वेअर इथे येणार आहे प्लस a इंटू b म्हणजे 3m इंटू 6n इथे येणार आहे आणि प्लस तुम्हाला b स्क्वेअर म्हणजे 6n चा स्क्वेअर करावा लागणार आहे. ठीक आहे. सो वी गेट द फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज. नंतर 3m चा स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर किती येणार आहे तुमचा? 3 3 जा 9m स्क्वेअर येणार आहे. या दोघांचं कॅल्क्युलेशन केलं तर 6 3 जा साहित्रिक 18 येणार आहे. 18mn आपण लिहून घेऊया आणि 6 चा स्क्वेअर काय येणार तुमचा? 6 6 जा 36 आणि n चा स्क्वेअर n स्क्वेअर. सो अशा पद्धतीने ही एक मेथड आहे. ही आपली कॉमन मेथड आहे. ही कॉमन मेथड तुम्ही यूज करू शकतात किंवा अजून एक सिंपल मेथड आहे. तुम्हाला जर कॅल्क्युलेशनला अजून अवघड वाटत असेल हा नंबर तर अशा पद्धतीने परत एकदा तुम्हाला ऑर मेथड सांगते. 2 पद्धतीने हे एक्झाम्पल इथे सॉल्व्ह करू शकतात. कोणत्या 2 पद्धती? जर तुम्ही इथे विचार केला तर 27 ने 216ला भाग जातो. 27च्या पाड्यामध्ये 216 आहे. मग आपण इथे काय करू शकतो? 27 जो आहे तो कॉमन काढू शकतो. मग 27 कॉमन काढल्यानंतर तुमचं कॅल्क्युलेशन इझी होणार. इथे m³ राहील. 27 1 जा 27 इथे मायनस आणि 27 हाऊ मेनी जा 216. सो 27 इंटू 8 जर तुम्ही केले 8 7 जा 56 8 2 जा 16 16 प्लस 5 केल्यानंतर तुमचं 21 येणार आहे. सो 216. सो 27 8 जा. मग अशा पद्धतीने इथे आलं. त्यानंतर मग इथे आपण हा m³ या फॉर्ममध्ये लिहूया. 8n कशाचा क्यूब रूट आहे? क्यूब आहे 2n चा आहे. सो याला पण लिहून घेतला आणि मग परत हा फॉर्म्युला आपण तुम्ही वापरून हा फॉर्म्युला कोणता आहे तुमचा? फॉर्म्युला a³ मायनस b³ इज इक्वल टू a मायनस b a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. हा फॉर्म्युला इथे आपल्याला यूज करायचा आहे. दिस इज युअर a अँड दिस इज युअर b. आता ह्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करूया. ठीक आहे. पहिलं 27 ॲज इट इज ठेवायचं, त्याला काही करायचं नाही. a मायनस b म्हणजे m मायनस 2n येईल तुमचं आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a स्क्वेअर करायचा. a स्क्वेअर म्हणजे m चा स्क्वेअर प्लस ab म्हणजे m इंटू 2n प्लस b चा स्क्वेअर करायचा म्हणजे 2n चा इथे स्क्वेअर करायचा आहे. ठीक आहे. सो व्हॉट इज युअर आन्सर? 27m मायनस 2n ॲज इट इज, m स्क्वेअर ॲज इट इज, 2 इंटू m काय येईल तुमचं? 2mn येईल आणि 2 चा स्क्वेअर 4n स्क्वेअर. आता काही विद्यार्थी म्हणतील टीचर हे उत्तर बरोबर का? हे उत्तर बरोबर. हे आन्सर पण तुमचं राईट आहे. हे आन्सर पण तुमचं काय आहे? राईट आहे. फक्त याच्यामध्ये आपण नेहमीची मेथड वापरली आहे. इथे तुम्हाला कॅल्क्युलेशनसाठी सोपं जावं वाटत असेल तर 27 तुम्ही इथे कॉमन काढून ह्या पद्धतीने सुद्धा आन्सर हे काढू शकतात. सो अशा पद्धतीने आपण इथे थर्ड एक्झाम्पल 2 पद्धतीने इथे क्लिअर केलेलं आहे. सो स्टुडंट, लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल.
सो स्टुडंट दिस इज फोर्थ एक्झाम्पल इन युअर 6.3. 6.3 मधलं हे फोर्थ एक्झाम्पल. आता तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येईल. हा तुमचा ए क्यूब आहे मायनस बी क्यूब आहे. सो व्हॉट इज द एक्सपान्शन? ए मायनस बी इन अदर ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. अशा पद्धतीने हे एक्सपान्शन आपण इथे यूज करणार आहोत. त्यानंतर आपण एक्झाम्पल परत एकदा लिहून घेऊया. 125 वाय क्यूब मायनस 1. आता याला आपण क्यूब रूटच्या फॉर्ममध्ये 125 कशाचा क्यूब आहे माहिती? 5चा. 5 इंटू 5 इंटू 5 केलं. 5 5 जा 25, 25 5 जा 125 येणार आहे. सो 5 वाय क्यूब येणार आहे. 1चा क्यूब तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 1च आहे. सो दिस इज युअर ए अँड दिस इज युअर बी. सो ए मिळालेला आहे 5y आणि बी मिळालेला आहे तुमचा 1. नाव वी हॅव टू पुट दिस व्हॅल्यूज इन दिस फॉर्म्युला. याच्यामध्ये आपल्याला फक्त व्हॅल्यूज पुट करायचे आहे फॉर्म्युलामध्ये. पहिलं ए मायनस बी करायला लावलं म्हणजे 5y मायनस 1 तुमचं येणार आहे. सेकंड ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर म्हणजे 5yचा स्क्वेअर येणार आहे प्लस ए बी प्लस ए इंटू बी म्हणजे 5y इंटू 1 इथे करावा लागणार आहे प्लस बी स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर इथे करावा लागणार आहे. ठीक आहे. सो पहिला ब्रॅकेट तर ॲज इट इज येणार आहे तुमचा 5चा स्क्वेअर 25 काय येणार आहे 25 वाय स्क्वेअर 5 5 जा 25 प्लस 5y इंटू 1 5y येईल तुमचा आणि 1चा स्क्वेअर 1 येणार आहे. सो अशा पद्धतीने आज आपण इथे प्रॅक्टिस सेट 6.3 मधले पहिले 4 एक्झाम्पल क्लिअर केलेले आहे. आपल्याला बिलकुल घाई गर्दी नाही आहे. आपण हळूहळू प्रत्येक एक्झाम्पल अगदी बेसिक छानपैकी समजून घेणार आहोत. सो आज आपण फक्त 4च एक्झाम्पल ह्या व्हिडिओमध्ये बघूया. पुढचे एक्झाम्पल बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पण तुम्हाला हे 4 एक्झाम्पल नक्की समजले का? जरा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि जर समजलं असेल तर मी तुम्हाला 2 एक्झाम्पल्स होमवर्कला देते आणि तुम्हाला समजले असेल तर ते सॉल्व्ह करा आणि कमेंटमध्ये आन्सर लिहायला विसरू नका. सो स्टुडंट दिस 2 एक्झाम्पल्स आर फॉर होमवर्क. हा ए क्यूब आहे हा बी क्यूब आहे हा पण ए क्यूब बी क्यूब हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि फक्त याचं या फॅक्टर्स अशा पद्धतीने ब्रॅकेटमध्ये तुम्हाला आन्सर काढायचा आहे. काय आन्सर आहे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये लिहा. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.